ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अं, विद्यामाताजी, तुम्हाला सर्वांसोबत एक गोष्ट विचारली तर चालेल? अं, तुम्ही एवढं घाबरून घाबरून का बोलता? म्हणजे मी तुमच्या मेसेज मध्ये पण बघितलं, आता पण एकदम अधिकारानं बोलत जा ना. वेळ असेल तर असं काही नाही. तुमच्या मेसेज मध्ये पण आता तुम्ही आता तुम्ही तुमच्या भावाला, मुलाला किंवा नातेवाईकांना असं इतक्या आदराने इतके घाबरून बोलण्याची गरज नाही. ब्रह्मचारी आणि गृहस्थ हे एकमेकांच्या सेवेसाठीच आहेत ना. तर हक्काने विचारत जा असं. हिचकिचाट करू नका. चालेल. हम्म, तर तुमच्यापैकी कोण जण आतापर्यंतच्या श्लोकांचा प्रवाह सांगेल? तुम्हाला मागच्या वेळेस मी हळूहळू सांगितलं आणि बोललो की पुढच्या वेळेस तुम्हाला सांगावं लागेल. कोण सांगेल? आपण 7 श्लोक बघितलेत. या श्लोकांमध्ये काय संबंध आहे? भगवंत काय बोलतायत? म्हणजे जशास तसे श्लोक किंवा वाक्य आले पाहिजे असं नाही. फक्त एक कल्पना की बाबा इथे हे बोलले, इथे हे बोलले. कोणीच प्रयत्न करणार नाही. हं. हरे कृष्णा. पण कृपा आहे की लीना माताजी आहेत. तू सांग.
थँक्यू. खूप छान. तर हे सांगताना ना म्हणजे इतरांना पण हे सांगतो की तुम्ही असं न बघता सांगावं असं माझी अपेक्षा नाहीये. तुम्ही तुमचे नोट्स किंवा गीता त्यातून बघून सांगितले तरी चालेल. तर बघा मी तुम्हाला परत सांगतो. एकदम सिंपल सांगायचं. जास्त काही कठीण करण्याची गरज नाही. कारण काय वाचतो, संबंध काय हे पण समजलं पाहिजे ना. जशी कृपा पण बोलली की 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं की भक्ती सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आणि भक्त सर्वश्रेष्ठ योगी आहे. मग अर्जुनाने प्रश्न जरी नाही विचारला तरी भगवंत स्वतः उत्सुकतेनं या मार्गाचं वर्णन करायला सुरुवात करतात. तर 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की अर्जुन तू ऐक, श्रवण करून माझा आश्रित होऊन माझ्या भक्तियोगाचं आचरण करून तू मला पूर्णपणे जाणशील आणि हे जाणण्याची पद्धत किंवा हे भक्तियुग तू माझ्याकडून ऐक. असंही पहिल्याच श्लोकाचं स्पष्टीकरण देता येईल किंवा या श्लोकामध्ये त्या श्रेष्ठ भक्ताचं वर्णन आहे की जो भगवंतांना आसक्त असतो, नेहमी त्यांच्यावरती आश्रित असतो. मग मी तुला सांगणार आहे असं बोलल्यावरती दुसऱ्या श्लोकात भगवंत सांगतात की काय सांगणार आहे? ज्ञान आणि विज्ञान सांगणार आहे. मग तर ज्ञान म्हणजे इथला अर्थ इतर ठिकाणी वेगळा असू शकतो. ज्ञान म्हणजे ही भौतिक प्रकृती, जीवशक्ती यांच्या आपसी होणारे क्रिया, मॅटर, स्पिरिट आणि कंट्रोलर यांचं जे कार्य आहे, म्हणजे जड पदार्थ, चेतन जीव आणि त्यांचा नियंत्रक यांच्यातले जे आपसी कार्य होतात. थोडक्यात भौतिक प्रकृतीमध्ये होणाऱ्या घटना, जसे की जीवाचा जन्म होणे, त्याला वेगळे शरीर मिळणे, विश्वाची निर्मिती, विश्वाचा संहार, या सगळे ज्ञानमध्ये येतं. विज्ञान म्हणजे भगवंतांच्या भक्तांशी दिव्य लीला, विज्ञान. पहिल्या श्लोकामध्ये त्या श्रेष्ठ भक्ताचं वर्णन आहे किंवा मी ऐक ज्या पद्धतीने तू मला पूर्णपणे जाणू शकशील. दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगणार आहे? ज्ञान आणि विज्ञान सांगणार आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये हे ज्ञान आणि विज्ञान एवढं दुर्मिळ आहे का? भगवंत म्हणतात हो दुर्मिळ आहे, कारण यश मिळवूनही म्हणजे अध्यात्मामध्ये यश मिळवूनही मला जाणणारे खूप खूप विरळ लोक आहेत. मग कृष्ण बोलले मी तुला ज्ञान सांगणार आहे. तर सुरुवातीला त्यांच्या प्रकृतीबद्दल सांगायला सुरुवात करतात. तर 4थ्या श्लोकामध्ये त्यांच्या ते अपराशक्तीबद्दल बोलतात. अपराशक्ती म्हणजे कनिष्ठ शक्ती, जीवशक्ती, जड पदार्थ. त्याच्यामध्ये काय काय आहे? पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश आणि मन, बुद्धी, अहंकार यांचंच विस्तारित केलं तर 24 तत्वे. याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरी शक्ती आहे, तिला पराशक्ती म्हणतात. ती म्हणजे जीवशक्ती. तिचं वर्णन आहे 5व्या श्लोकामध्ये. की जीवशक्ती श्रेष्ठ आहे आणि या कनिष्ठ शक्तीचा उपभोग जीवशक्ती करते. नंतर 6व्या श्लोकामध्ये म्हणतात की सगळ्या शक्ती म्हणजे ह्या दोन्ही शक्ती एकत्र येऊनच्या जगामध्ये सर्व काही निर्माण होतं. परंतु या दोन्ही शक्तीचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ता मीच आहे. कारण दोन्ही शक्तीचा स्वामी मी आहे आणि प्रलयाच्या वेळेस माझ्यामध्ये समावतात. आणि 7व्या श्लोकामध्ये सांगतात की अर्जुन असं नाही की माझ्यापेक्षा दुसरं कोणी श्रेष्ठ आहे. मी सर्वश्रेष्ठ आहे आणि मीच या जगाला व्याप्त करतोय आणि मी एखाद्या हाराला एकत्र ठेवून मोत्यांना एकत्र ठेवणाऱ्या धाग्याप्रमाणे मी सर्व काही मी सांभाळत आहे. माझ्यापेक्षा परतत्व काही नाहीये. परत एकदम सिंपल सांगतो. 6व्या श्लोकाच्या शेवटी 6व्या अध्यायाच्या शेवटी भक्ती आणि भक्त श्रेष्ठ हे सांगितलं. 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात त्या श्रेष्ठ भक्ताचं वर्णन किंवा माझ्याकडून ऐक, त्याद्वारे तू मला जाणू शकशील. दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगणार आहे? ज्ञान आणि विज्ञान. तिसऱ्या श्लोकामध्ये ज्ञानाची दुर्मिळता. 4थ्या श्लोकामध्ये अपराशक्ती म्हणजे जडशक्ती किंवा भिन्न प्रकृतीचं वर्णन. 5व्या श्लोकामध्ये पराशक्ती किंवा जीवशक्तीचं वर्णन. 6व्या श्लोकामध्ये या दोन्ही शक्ती एकत्र येऊन सर्व काही घडवून आणतात, परंतु मी या दोन्हीचा उत्पत्तीकर्ता आणि विनाशकर्ता आहे म्हणजे प्रलयकर्ता. आणि 7व्या श्लोकामध्ये मीच परतत्व आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काही नाहीये आणि मी सर्वांना एकत्र धरून आहे. आता हे एकदम तुम्हाला सिंपल सांगितले, पुढच्या वेळेस तुम्हाला सांगायला यायला पाहिजे. तर विद्यामाताजी मी जस्ट आता हे वाचताना इथे वाचलं, विश्वनाथ चक्र ठाकूर, जीव गोस्वामी आणि सनातन गोस्वामी म्हणतात की हा प्रसंग घडला. इट इज मेन्शन दॅट द ब्रेकिंग ऑफ द कार्ट अकर्ड व्हेन कृष्णा वॉज 3 months ओल्ड. तिन्ही आचार्यांनी तीन तीन महिन्याचं सांगितलं, तेव्हा भगवंत 3 महिन्याचे होते. आता हे क्लिअर झालं. तर ठीक आहे, इथून आपण पुढे जाऊया. श्लोक नंबर 8. आता 7चा आणि 8चा काय संबंध तो आपण बघूया. त्याच्या आधी या श्लोकाचं वाचन करूया. रसो आमप्सु कौन्तेय
रसो अहम अप्सु कौन्तेय। रसो अहम अप्सु कौन्तेय। प्रभास्मि शशिसूर्ययोः। प्रणवः सर्ववेदेषु। शब्दखे पौरुषं दृष्टो। तर बघा मागच्या श्लोकामध्ये भगवंत काय बोलले की मी सगळ्यांना एकत्र ठेवतोय किंवा सगळीकडे सर्वव्याप्त मीच आहे. तर भगवंत कसे सर्वव्याप्त आहेत किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये ते कुठल्या स्वरूपात आहेत किंवा ह्या गोष्टी त्यांची विभूती आहे. विभूती म्हणजे भगवंतांच्या ऐश्वर्याचं एखादं प्रकट रूप असं आपण म्हणू शकतो. विभूती नाही लक्षात राहील तरी चालेल. संबंध असा आहे 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये. 7व्या श्लोकात बोलले भगवंत की मीच सर्वश्रेष्ठ आहे किंवा सर्व गोष्टींचा मीच आधार आहे. तर या श्लोकामध्ये ते सर्वांचा आधार कसे आहेत किंवा ते सर्व व्याप्त कसे आहेत याचं वर्णन येणार आहे. तर हे वर्णन आहे श्लोक नंबर 8, 9 आणि 10, 11. 8, 9, 10, 11 या 4 श्लोकामध्ये भगवंत मी सगळ्या गोष्टींचा सार कसा आहे किंवा सर्वत्र मीच कसा उपस्थित आहे हे सांगणार आहे. कारण 7व्या श्लोकात बोलले ना की माळेचा धागा मी आहे, याचा अर्थ ते सगळ्यांचा आधार आहे. तर ते सर्वांचा आधार कसे आहेत, ते सर्वव्याप्त कसे आहेत, ते सर्व गोष्टीमध्ये कसे उपस्थित आहेत, याचे काही उदाहरण म्हणून सर्व काही सांगणं तर शक्य नाही, पण काही उदाहरण म्हणून भगवंत श्लोक नंबर 8, 9, 10, 11 या 4 श्लोकामध्ये सांगणार आहेत. हा आहे संबंध. तर हे जाणून घेण्याच्या आधी आपण एक त्या संबंधाचं उदाहरण बघूया. तर आता या श्लोक नंबर 8, 9, 10 आणि 11 मध्ये त्याचा जेव्हा आपण अभ्यास करून मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की हे ज्या ज्या विभूती भगवंत सांगतील की पाण्यामध्ये मी चव आहे, सूर्याचा मी प्रकाश आहे किंवा पृथ्वीचा मी गंध आहे, तर या सर्व विभूतींना आपल्याला 2 प्रकारामध्ये विभागित करायचंय, हे लक्षात ठेवा. आता जे ज्याची भगवंत उदाहरणं देणार आहेत त्यांना आपल्याला 2 प्रकारामध्ये 2 वर्गामध्ये वर्गीकरण करायचंय. तर एक वर्ग असा आहे की ज्याचे भगवंत कारण आहेत. म्हणजे कशाचं कारण काय सांगता येईल की समजा समजा चपाती आट्यापासून चपाती तयार होती. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. जर भगवंत बोलले की चपातीमध्ये मी आटा आहे, तर याचा अर्थ काय होतो की भगवंत इथे कारण आहेत. कारण आट्यापासून चपाती तयार होते. किंवा दुसरा एक प्रकार असा आहे की तिथे त्या गोष्टीचा सार मी आहे असं सांगणार. की समजा या व्यक्तीचं सौंदर्य मी आहे. असे जर भगवंत बोलले तर याचा अर्थ ते 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 सौंदर्य त्या व्यक्तीचा सार आहे का त्या व्यक्तीचं कारण आहे? जास्त किचकट होते की काय? बघा, तर जे जे काही विभूती भगवंत सांगतील ना त्यांचे आपल्याला 2 प्रकार करायचे. एक प्रकार असा आहे की जिथं भगवंत त्या विभूतीचे कारण आहेत. जसे की मी चपातीचं उदाहरण दिलं. जर भगवंत बोलले चपातीमध्ये मी आटा आहे, याचा अर्थ भगवंत चपातीचं कारण आहे. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार असा आहे की भगवंत तिथे सांगतील की मी या विभूतीचा मी सार आहे किंवा मुख्य तत्व किंवा इसेन्सला काय म्हणता येईल मराठीला? सार किंवा इसेन्सला काय म्हणता येईल मराठीमध्ये? इसेन्स ऑफ द थिंग. इसेन्स इन मराठी. हा, सार म्हणतात. सार, अर्क किंवा मूलतत्व. हा, हा, घटक पण म्हणतो. तर 2 प्रकार आहेत. हे वर्गीकरण तुम्हाला समजलं. एका ठिकाणी भगवंत त्या विभूतीचे कारण असणार आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी त्या विभूतीचे ते सार असणार आहेत किंवा घटक किंवा मूलतत्व असणार आहेत. हे 2 प्रकार समजले का नाही समजले? समजले ना? आता तुम्हाला पुढे जेव्हा उदाहरणं बघू तेव्हा पटापट समजून जाईल. फक्त हे आधी एवढे बॅकग्राऊंड. 7व्या श्लोकात काय बोलले की मी सर्वव्याप्त आहे, सर्वांचा आधार मीच आहे. तर सर्वव्याप्त, सर्वांचा सार, सर्वांचं कारण, सर्वत्र मी कसा आहे हे सांगण्यासाठी काही उदाहरणं देतील. ते उदाहरण श्लोक नंबर 8 ते 11 मध्ये आहेत. तर विश्वनाथ चक्र ठाकूरांनी सांगितले की
याला आपण दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करू शकतो, की एका ठिकाणी भगवंत त्या वस्तूचे कारण आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी त्या वस्तूंचे सार आहेत. अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर पुढच्या 4 श्लोकांना आपण अशा याने विभाजित करू शकतो. तर पहिला भगवंत काय म्हणतात, की रसो अहमप्सु कौंतेय, की रस म्हणजे चव, अहम अप्सु कौंतेय, तर पाण्याची मी चव आहे असे भगवंत म्हणतात. त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण मागच्या वेळेस पण ऐकली, पण हे थोडंसं किचकट असल्यामुळे लक्षात नसेल राहिलं, की बघा वैदिक तत्वज्ञानानुसार सृष्टी सृजनाच्या वेळेस एक क्रम आहे, की सूक्ष्म तत्व आणि स्थूल तत्व कसे निर्माण होतात. तर हा खूप मोठा क्रम आहे. त्याच्यामध्ये आपल्या आजच्या चर्चेसाठी मी तुम्हाला जे आवश्यक आहे ते सांगतो. बघा, सर्वात प्रथम आवाजाची निर्मिती केली जाते. आता कशी होते, काय होते, सायन्स नुसार काय आहे, हे थोडं काही वेळासाठी बाजूला ठेवा. सर्वप्रथम आवाजाची निर्मिती होते. आवाजापासून आकाश निर्माण होते. म्हणजे आकाशाचं कारण कोण झालं? ध्वनी ना, ध्वनी किंवा आवाज. ध्वनीपासून आकाश निर्माण होते, याचा अर्थ ध्वनीचं उगम किंवा कारण, सॉरी, आकाशाचा उगम ध्वनी आहे. नंतर आकाशापासून निर्मिती होते स्पर्शाची. स्पर्शापासून निर्माण होतो वायू. वायूपासून निर्मिती होते रूपाची. रूप म्हणजे आकार. आणि रूपापासून निर्माण होतो अग्नी. म्हणजे अग्नीचा कारण कोण आहे, निर्माता कोण आहे? अग्नीपासून तयार होतं चव, आणि चवीपासून तयार होतं पाणी. बाकीचे सगळे प्रश्न डोक्यापासून बाजूला ठेवा, डोक्यातून फक्त हा क्रम लक्षात ठेवा. जेव्हा आपण दुसऱ्या स्कंदाचा अभ्यास करू तेव्हा तिथे कदाचित काही गोष्टी आणखी स्पष्ट होतील. फक्त इथं कोण कोणाचं कारण आहे एवढं जरी समजलं तरी तुम्हाला समजेल. नंतर पाण्यापासून निर्मिती होते गंधाची, गंध किंवा सुगंध, आणि सुगंधापासून सर्वात शेवटी निर्माण होतं पृथ्वी तत्व. तर हे तुम्हाला क्रम फक्त ऐकला असं जरी वाटलं तर तुम्ही पुढच्या गोष्टी सांगू शकता. आता इथं पहिली विभूती भगवंत सांगतात, की मी सर्वव्याप्त कसा आहे किंवा मी सर्व ठिकाणी कसा आहे हे सांगताना, की तर पहिलं उदाहरण कशाचं देतात भगवंत, की रसो आमप्सु कौंतेय, ही कुंतीच्या मुला मी पाण्याची चव आहे. इथे भगवंत पाण्याचे म्हणजे हे तत्व, चव हे कारण म्हणून सांगतायत का सार म्हणून सांगतायत? हं? सार, कारण आहे ऍक्च्युली. चवीपासून पाण्याची निर्मिती जसं आपण बोललो ना त्या सिक्वेन्स मध्ये, म्हणजे चव पाण्याचं कारण झाली ना. म्हणजे एका पदार्थापासून जर दुसरा पदार्थ निर्माण होत असेल आणि भगवंत स्वतःला तो मागचा पदार्थ बोलले, तर तिथे आपण लक्षात ठेवायचं की हे या पदार्थाचं कारण आहे. म्हणजे जास्त किचकट होत असेल, नाही लक्षात राहिलं तरी चालेल. आता दुसरी विभूती आहे, सूर्य आणि चंद्राची मी प्रभा आहे किंवा प्रकाश आहे. तरी ते सार आहे की कारण आहे? मला वाटेल तुम्हाला मी तिला ठीक आहे, विसरून जा. एवढं आचार्यांच्या तात्पर्यामध्ये आताच नाही जायला पाहिजे आपण. ठीक आहे. इथे आपण एवढं लक्षात ठेवू, भगवंतांनी 7व्या याच्यात सांगितले की मी सर्वव्याप्त आहे, सर्वांचा आधार मीच आहे. मी सर्वव्याप्त कसा आहे हे सांगण्यासाठी पहिले उदाहरण देतात, की अर्जुन, पाण्याची चव मीच आहे. जेव्हा तू पाणी पिशील आणि तुला तहान भागल्याचा अनुभव होईल, तू तेव्हा अनुभव कर की मी याच्यातून भगवंतांनाच अनुभवतोय. हे पाण्यामध्ये कसे आहेत ते सांगितलं. नंतर शशी सूर्य एव प्रभास्मी, सूर्य आणि चंद्राची प्रभा किंवा प्रकाश मीच आहे. जेव्हा तू सूर्याला बघशील किंवा चंद्राला बघशील आणि जो प्रकाश आहे, तेव्हा तुला माझी आठवण व्हायला पाहिजे की हा प्रकाश भगवंत आहे. नंतर प्रणव सर्व वेदेषु, वेदांचा जो ओंकार आहे, ओंकारातून सर्व वेदांची निर्मिती झाली किंवा वेदांमधल्या सर्व श्लोकांमध्ये ओंकाराचं उच्चारण केलं जातं. तर जेव्हा वेदांचे श्लोक म्हटले जातील किंवा वेदांचं वाचन होईल तेव्हा तू मीच हा ओंकार आहे असं जाण. आणि आकाश, खम म्हणजे आकाश, आकाशाचा जो ध्वनी आहे तो मी आहे. आणि पुरुष किंवा मनुष्य किंवा मानवाचा जो पौरुषम आहे, काही करून दाखवण्याची इच्छा, तो मी आहे.
फक्त इथे एवढं लक्षात ठेवा की सर्वव्याप्त कशा आहे ते सांगण्यासाठी काही उदाहरणं दिली. पाण्याची चव मी आहे, सूर्यचंद्राचा प्रकाश मी आहे, वेदांचा प्रणव मी आहे, आकाशाचा शब्द मी आहे आणि मनुष्यांची पौरुषत्व जे आहे तो मी आहे. इथपर्यंत ठीक आहे की जास्त किचकट झालं? मी तुम्हाला आता सांगितलं सर्व विस्तृत थोडं लक्षात ठेवा. आठव्या श्लोकामध्ये कनेक्शन आहे की भगवंत कसे सर्वव्याप्त आहे. सर्वव्याप्त असण्याची काही उदाहरणं त्यांनी दिली. एकदा काय होतं की मला वाटतं एक व्यक्ती प्रभुपादांकडे येतो आणि म्हणतो की मला दारू पिण्याचं खूप व्यसन आहे. तर प्रभुपाद त्याला म्हणतात की जेव्हा तू दारू पितो ना विचार कर की या दारूची चव कृष्ण आहे. असे त्याला सांगतात. कारण त्याच्यासाठी दारू सर्व काही होतं. तर कुठल्या तरी पद्धतीने त्याला अध्यात्माशी जोडण्यासाठी प्रभुपाद असे बोलले होते. तर श्लोक 8, 9, 10, 11 मध्ये असेच वेगळे उदाहरण देतील भगवंत की याच्यामध्ये मी हा आहे, त्या वस्तूमध्ये मी या पद्धतीने मला बघ. हे सांगण्याचं कारण काय आहे की मी सर्वव्याप्त आहे असं जाण. की समजा चव नसेल तर पाण्याचं काही अस्तित्व नाहीये. मनुष्यामध्ये पौरुषत्व नसेल तर त्याचा मनुष्य असण्याला काहीच अर्थ नाही. तर याचा अर्थ त्या वस्तूला जो अर्थ निर्माण करून देतो त्यांच्या अस्तित्वामागे काहीतरी काय म्हणता येईल महत्व येतं ते सगळं मीच आहे. मग तुम्ही जर बघितलं ना प्रभुपादांनी पहिल्या ओळीचे तात्पर्य परत जर बघितलं तर हे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल. आपल्या विविध परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वव्यापी कसे आहेत याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. हे तर क्लिअर आहे ना की सर्वव्याप्त मी कसा आहे. आधी तर 7व्या श्लोकात बोलले की मी सगळ्यांचा आधार आहे, मी सर्वव्याप्त आहे, मी सर्वांना एकत्र ठेवतो. पण ते कसे सर्वव्याप्त आहे ते समजावून पण सांगायला पाहिजे ना. तर ते समजण्यासाठी इथे भगवंत उदाहरण देत आहेत. तर या उदाहरणापैकी प्रभुपादांनी पहिलं उदाहरण घेतलं. पहिलं तर उदाहरण पाण्याचं म्हणजे प्रभुपादांनी सूर्यप्रकाशाचं घेतलं वाटतं. ठीक आहे. भगवंत प्रथम त्यांच्या विविध शक्तीद्वारे जाणता येते आणि या रीतीने त्यांची निर्विशेष अनुभूती होते. बघा हे जे निराकारवादी किंवा निर्विशेषवादी लोक असतात ना ते भगवंतांचे साकार रूप मानत नाहीत. तर ते काय म्हणतात की समजा मी पाणी पिलो आणि पाण्याची चव आहे तर ही चवच ब्रह्म आहे किंवा परतत्व आहे किंवा परम सत्य ही चव आहे. इथपर्यंत त्यांचं ज्ञानाची लेवल म्हणा किंवा अनुभूती असते. परंतु जो साकारवादी आहे किंवा भगवंतांच्या स्वरूपाची जी आराधना करतात ते जेव्हा पाण्याला पितात तेव्हा ते म्हणतात की पाण्याची चव तर भगवंत आहेतच परंतु ज्या भगवंतांनी हे पाणी दिलं त्याच्या त्याच्या या उपहारासाठी मी खूप कृतज्ञ आहे. तर हा थोडासा फरक साकार आणि निराकारवादीमध्ये. निराकारवादी फक्त चवीपर्यंतच थांबतात आणि चव म्हणजेच परब्रह्म आहे असं मानतात. तर साकारवादी म्हणतात की चव म्हणजे परब्रह्म आहे पण हे पाणी देणारा जो कृष्ण आहे त्याची आराधना साकारवादी करतात. या दोघांमध्ये असा फरक आहे. तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सांगितले जे तुम्हाला लक्षात येईल. सूर्यलोकातील अधिष्ठात्री देवता एक पुरुष आहे आणि त्याच्या सर्वव्यापी शक्ती सूर्यप्रकाशाद्वारे त्याच्या सर्वव्यापी रूपाची अनुभूती होते. बघा जेव्हा आपण सूर्यप्रकाश बघतो याचा अर्थ आपल्याला काय समजतं की आकाशामध्ये सूर्य आहे किंवा सूर्य उगवला आहे. जर समजा सूर्यप्रकाश जगातून गायब झाला तर सूर्य आहे की नाही कसं कळणार. तर सूर्यप्रकाश हा सूर्याच्या उपस्थितीची जाणीव करून देतो आणि सूर्याला नियंत्रित करणारी सूर्यदेवता आहे. तर जेव्हा आपण सूर्यप्रकाश बघतो तेव्हा आपल्याला हे समजतं की आकाशामध्ये सूर्य आहे आणि या सूर्याला नियंत्रित करणारी सूर्यदेवता पण आहे. तसं जेव्हा आपण भगवंतांच्या विविध विभूती या जगामध्ये बघतो की समजा एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य किंवा हिमालयाची स्थिरता किंवा प्राण्यांमध्ये सिंह तर हे बघितल्यावरती आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे की जसा सूर्यप्रकाश दिसतो म्हणजे सूर्यदेवता आहे तर ह्या विविध विभूती दिसतात याचा अर्थ भगवंत असले पाहिजे. भगवंतांना जाणण्याची ही अप्रत्यक्ष पद्धत आहे. तुम्हाला कुठे नाही समजलं तिथे मला सांगा. तर पहिली विभूती आहे पाण्याची चव. तर चवीबद्दल प्रभुपाद काय बोलतात रुची किंवा रस हा पाण्याचा गुणधर्म आहे. जर पाण्याला जर नॅचरल चव नसेल तर खारट पाणी तर कोणी पिणार नाही. तर पाण्याबद्दलचे आकर्षण हे पाण्याच्या चवीच्या शुद्धतेवर अवलंबून असते आणि ही ओळ महत्वाची आहे. पाण्याची विशुद्ध चव किंवा रस म्हणजे भगवंतांची एक शक्ती आहे.
हे लक्षात ठेवा. भगवंत काय सांगतायत की सगळीकडे मी कसा आहे, तर पाण्यात मी कसा आहे, तर पाण्याची चव मी आहे. याच्यातून तुम्हाला पाण्यामध्ये पण जाणू शकतो. चौपाटीच्या ब्रह्मचारी आश्रम मध्ये ना एक पाण्याचं भांड ठेवलं होतं सर्व ब्रह्मचार्यांना पिण्यासाठी. तर त्या भांड्यावरती राधेश्याम प्रभूंनी लिहिलं होतं, रसो हम अपसु कौंतेय, की हे पाणी पिताना पण आपल्याला आठवण झाली पाहिजे की या पाण्यामुळे जे माझी तहान भागते किंवा या पाण्याची जी चव आहे, खूप तहान लागल्यावर पाणी पिल्यावर किती बरं वाटतं. तर ही चव किंवा भगवंत आहेत. हे पण भगवंतांना जाणण्याची पद्धत आहे. हे झालं. तर साकार आणि निराकारवादीमध्ये प्रभुपादांनी फरक सांगितलाय. निर्विशेषवादी हा पाण्याच्या चवीद्वारे भगवंताची पाण्यातील उपस्थिती जाणतो. तो काय म्हणतो की ते ब्रह्म आहे तेच पाण्यामध्ये आहे. त्या लोकांची इथपर्यंतच अंडरस्टँडिंग आहे. परंतु भक्तांची अंडरस्टँडिंग काय आहे? साकारवादी सुद्धा भगवंतांनी कृपा करून मनुष्याची तहान भागण्याकरता शुद्ध गोड पाणी पुरविल्याबद्दल भगवंतांचे गुणगान करतो. की ते लोक फक्त मानतात की परमसत्य इथे आहे, पण आपण काही भगवंतांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांची उपासना करतो, त्यांची आराधना करतो की तुम्ही आमच्यावरती कृपा करून हे पाणी आम्हाला पुरवलं ज्याच्याद्वारे आमच्या गरजा पूर्ण होतात. तर साकारवादी लोकांची एक लेवल समोर आहे. तर याला म्हणजे दोन्ही लोक सारखीच आहेत. निराकारवादी पण मानतात की हे परमसत्य आहे, साकारवादी पण मानतात की परमसत्यानं दिलंय. तर या दोन्ही मुद्द्याला पकडून प्रभुपाद सांगतात की तसं जर बघायला गेलं तर साकारवादी निराकारवादी मध्ये काहीच मतभेद नाहीये. जो भगवंतांना जाणतो त्याला माहित असते की साकारत्व आणि निराकारत्व हे दोन्ही एकाच वेळी सर्व पदार्थात विद्यमान असते आणि त्यांच्यात परस्पर विरोधाभास नसतो. मला वाटतं मला सांगा, भगवंताचं साकार रूप आहे का निराकार रूप आहे? परमसत्याचं साकार रूप आहे का निराकार रूप आहे तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार? तुम्ही आतापर्यंत साकार रूप, ओके. आणखी साकार, निराकार रूप आहे की नाही परमसत्याचं? तर बघा, परमसत्याचे दोन्ही रूप आहेत, साकार पण आणि निराकार पण. त्या निराकार रूपाला ब्रह्मण म्हणतात, जी भगवंतांच्या शरीराची प्रभा आहे. तर निर्विशेषवादी निराकारवादी केवळ त्या ज्योतीची उपासना करतात, कारण शेवटी त्यांना त्या ज्योती जायचंय, तिथे त्यांना निर्विशेष मोक्ष हवा आहे. परंतु भगवंतांचंच प्रभा आहे निराकार रूप आहे आणि भगवंताचं जे वैयक्तिक रूप आहे ते साकार रूप आहे. त्याच्यामुळे भगवंत साकार आणि निराकार दोन्ही आहेत, हे लक्षात ठेवा. तर इथे अचिंत्य भेदाभेद तत्व पण आहे, ते जास्तच किचकट होईल, तुम्हाला नंतर कधी मी सांगेल. सोडून द्या, तुम्ही आज काही बोलत नाही आहात. हे झालं पाण्याची चव मध्ये मला जाणून घे. नंतर चंद्र आणि सूर्याचा प्रकाश हे मूलतः ब्रह्मज्योती. आता हे खूप छान समजावून सांगतात प्रभुपाद. तुमच्या कडे जर गीता असेल ना, तर हा उतारा थोडा व्यवस्थित ऐका आणि वाचा पण, तुम्हाला साकार निराकार दोन्हीचं पण समजून जाईल. बघा, 2 नंबरचा उतारा आहे, चंद्र आणि सूर्यांचा प्रकाश मीच आहे, हे सांगताना प्रभुपाद काय स्पष्टीकरण देतात? चंद्र आणि सूर्याचा प्रकाश हे मूलतः ब्रह्मज्योतीपासून उत्सर्जित होतो. बघा, जसं की ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलंय, यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी, कोटीषु अशेष वसुधाती विभूती भिन्नम, तद ब्रह्म निष्कलम अनंतमाशेष रूपम गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामी. की जी प्रभा आहे ती भगवंतांचीच शरीराची कांती आहे आणि ती प्रभा म्हणजे ब्रह्म आहे. आणि हा प्रभेचाच प्रकाश वेदांनुसार सूर्य आणि चंद्र परावर्तित करतात, किंवा एक्झॅक्टली परावर्तित करण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशाचा स्रोत ब्रह्मज्योती आहे, असं म्हणू शकतो. इथपर्यंत एवढं लक्षात ठेवा, सूर्यचंद्राच्या प्रकाशाचा स्रोत ब्रह्मज्योती आहे. आता आपण पुढे बघूया, ही ब्रह्मज्योती काय आहे. ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांचे निर्विशेष तेज आहे. याचा अर्थ सूर्य आणि प्रकाशाचं तेजाचं कारण कोण आहे? तुम्हाला समजली ना? चंद्रप्रकाशाचं तेजाचं कारण आहे ब्रह्मज्योती. ब्रह्मज्योती भगवंताचीच प्रभा आहे. याचा अर्थ सूर्याचं तेज आणि सूर्यचंद्राचं तेज आहे ते भगवंत त्याचे कारण आहेत. तेच या श्लोकामध्ये सांगितले, प्रभास्मी शशी सूर्ययोः. सूर्य आणि चंद्राची प्रभा मी आहे. तर ही सिद्ध करण्यासाठी बरेच श्लोक आहेत, पण तुम्ही चालेल तुम्हाला सांगितलं का फार कठीण वाटते? हा हा, अचिंत्य भेदाभेद होत्या. एक मी तुम्हाला आता
हे सिक्वेन्स कसं आहे की सूर्यचंद्रांचा जो प्रकाश आहे त्याचा स्रोत आहे ब्रह्मज्योती, पण ब्रह्मज्योतीचा स्रोत आहे भगवंत, कारण ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांच्या दिव्य शरीराची कांती आहे. तुम्ही कधी कधी बघितले असेल, काही काही भक्त असे तेजस्वी दिसतात. जर भक्तांच्या चेहऱ्यावरती पण तेज असेल तर भगवंतांच्या शरीरामध्ये तेज का नसणार? तर हे सिंपल लॉजिक आहे. तर भगवंत ब्रह्मज्योतीचे आधार आहेत असं कुठं सांगितलं गीतेमध्ये? तर 14व्या अध्यायाचा मला वाटतं श्लोक नंबर 26 आहे. तुमच्याकडे जर गीता असेल तर तुम्ही बघू शकता. 14 अध्याय श्लोक नंबर 26 मध्ये भगवंत सांगतात, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अवयस्य. श्लोक नंबर 27, शाश्वतस्य धर्मस्य सुखसैकांती कस्यच. शब्द थोडे कठीण वाटले तर काही हरकत नाही, भाषांतरामध्ये सांगितले की निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. हे गीतेमध्ये पण सांगितलं ना, म्हणजे आपण मनाने म्हणतोय असं नाही की तुम्ही साकारवादी आहात म्हणून तुम्ही भगवंतांना सर्वाचे आधार सांगता, असं नाही. तर आपला प्रवाह कसा चालू आहे, भगवंत बोलले की मी सर्वांचा आधार आहे, मी सर्वव्याप्त आहे. सर्वव्याप्त आहे हे सांगताना ते काही उदाहरणं देतात. पहिलं उदाहरण दिलं पाण्याची चव मी आहे. दुसरं उदाहरण दिलं चंद्रसूर्यांचा प्रकाश मी आहे. तर चंद्रसूर्यांचा प्रकाश अल्टिमेटली कृष्ण कसे आहे ते बघण्यासाठी प्रभुपादांनी सांगितलं की चंद्रसूर्यांचा प्रकाश ब्रह्मज्योतीतून येतो आणि ब्रह्मज्योतींचा आधार आणि ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांच्या शरीराचा प्रकाश आहे. याचा अर्थ चंद्र आणि सूर्यांचा प्रकाश म्हणजे भगवंतच आहे. नंतर वेदांचा प्रणव मी आहे. ओंकाराला प्रणव पण म्हटलं जातं. तर ओंकाराला आपण असं म्हणू शकतो, ओंकार हा एक दिव्य ध्वनी आहे. ओंकारापासूनच सर्व वेदांची उत्पत्ती होते, किंवा आजकालच्या भाषेत सांगायचं तर ओंकार ही वेदांची जीप फाईल आहे. आणि गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये जर तुम्ही बघाल तर ओंकार हा भगवंतांचं निर्विशेष काय म्हणता येईल उच्चार आहे. समजा एखादी व्यक्ती रस्त्याने चालली आणि आपल्याला त्याचं नाव माहित नसेल तर बरेचदा लोक काय करतात, शुकशुक म्हणतात ना, हो शुकशुक. पण शुकशुक त्या व्यक्तीचं मुख्य नाव नाही, त्याचं काहीतरी नाव असेल, राम कृष्ण श्याम काहीतरी असेल. तसंच हा जो निर्विशेष उच्चार आहे भगवंतांबद्दल तो म्हणजे ओम. जसे लोक जर भगवंतांना शुकशुक म्हणत असतील तर ते काय म्हणतील, कुठला शब्द काढतील? हे लक्षात आले की नाही तुमच्या? अरे तुम्ही काहीच बोलत नाहीये, मला एकदम कन्फ्युजन होतंय. बघा, अध्याय नंबर 17, श्लोक क्रमांक किती, 23. श्लोक क्रमांक 23-24 मध्ये याचं स्पष्टीकरण आहे. गीता अध्याय 17 श्लोक 23-24 मध्ये की ओंकार हा भगवंतांचा निर्विशेष भगवंतांना निर्देश करण्याचा एक शब्द आहे. मग ओंकाराचं उच्चारण कोण करेल, साकारवादी का निराकारवादी? कॉमन सेन्स. दोघेही ओके, परंतु आपण ओंकाराचं जप करतो का? निर्विशेषवादी करणे, कारण काय, ते लोक भगवंतांच्या साकार रूपाला मानत नाहीत ना, साकार नावाला पण मानत नाहीत, म्हणून ते ओमलाच परमसत्य किंवा परमसत्याचं रूप मानतात. म्हणून निर्विशेषवादी फक्त ओंकाराच्या उच्चारापर्यंतच थांबतात. आपण पण ओंकाराचा उच्चार करू शकतो, काही चुकीचं नाहीये, परंतु एखाद्या व्यक्तीला शुकशुक म्हणण्यापेक्षा त्याच्या नावाने बोललं तर अधिक चांगलं आहे. मी कृष्णाला शुकशुक, कृष्ण हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं हा ओंकाराचा जपा करण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, इथे असा अर्थ निघतो. तुमच्या काही दुसरी अंडरस्टँडिंग असेल तुम्ही प्रश्न विचारू शकता, पण प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय सांगतात ते बघूया. एक मिनिट, कुणाचा तरी प्रश्न आहे. येस सावंत सर. हा तर ते, ते ओम जे आहे ना, ओम शब्द लावला म्हणजे मी या व्यक्तीला बोलवतोय असा एक आदरार्थी अर्थ पण होतो. अं, हा, ओम पासूनच. तर ओम, ओम काही म्हणजे ओम कनिष्ठ नाहीये, ओम भगवंतांचाच एक निराकार शब्द आहे. तर वेदांमध्ये पण आता इथे जीवीमध्ये पण यज्ञ करताना आधी ओम म्हणावं लागतं, ओम इंद्राय स्वाहा किंवा असं जे काही आहे. तर ओम हा काय एक टायटल सारखं आहे त्या व्यक्तीला निर्देशित करण्यासाठी. तर ओम असं वापरायचं की वापरण्याबद्दल 17व्या अध्यायाच्या श्लोक नंबर 24 मध्ये सांगितलंय. 23 आणि 24 मध्ये ओम तत्सदिती निर्देश ब्राह्मणस्त्रिविदा स्मृता ब्राह्मणस्तेन वेदास्य यज्ञस्य विहिता पुरा. याचं तुम्हाला भाषांतर सांगतो. सृष्टीच्या आरंभापासूनच ओम तत्सत हे 3 शब्द परम सत्याचा निर्देश करण्यासाठी योजले जातात.
वेदोक्त मंत्राचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असतात. हा एक निर्देशकारी शब्द आहे ओंकार. परंतु ओंकार हा ब्रह्मापासून अभिन्न असल्यामुळे खूप दिव्य ध्वनी आहे. परंतु आपण निर्देश करण्यापेक्षा त्यांचं काय म्हणता येईल की एक व्यक्तिगत नावाचं उच्चारण करतो. जसं आपण ओम नमो भगवते जरी म्हटलं त्याच्यामध्ये वासुदेवचं नाव घेतो ना. मी ओमने कुणाला निर्देशित करतोय तर वासुदेवाला निर्देशित करतोय असा अर्थ होतो. त्याच्यानंतर 24 नंबरच्या श्लोकामध्ये 17वा अध्याय तस्माद ओम इति उदाहरित यज्ञ दान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिना. म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधी विधानानुसार यज्ञ दान आणि तप करणारे ब्रह्मवादी या सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात. कोणते लोक? ब्रह्मवादी. म्हणजे इथे तुम्हाला असं नको वाटायला की ओंकाराला आपण कनिष्ठ सांगतो, असं नाही. ओंकार हा ब्रह्मचं स्वरूप आहे, खूप श्रेष्ठ ध्वनी आहे. परंतु साकार आणि निराकारवाद्यांच्या अप्रोच मध्ये फरक आहे. प्रभुपाद काय सांगतात तात्पर्यामध्ये वाचू, कदाचित तिथे आणखीन काही स्पष्ट होईल. प्रत्येक वैदिक मंत्राच्या आरंभी असलेला प्रणव अथवा ओंकार हा दिव्य शब्द भगवंतांना संबोधन करणारा शब्द आहे. भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या असंख्य नावांनी संबोधण्यास निर्विशेषवादी घाबरतात, म्हणून ते ओंकार या दिव्य ध्वनीचा उच्चारण करणे पसंत करतात. परंतु ते हे जाणत नाहीत की ओंकार म्हणजे श्रीकृष्णांचे शाब्दिक प्रतिनिधित्व आहे. म्हणजे आपण जेव्हा ओंकारचं उच्चारण करू, आपण या भावनेने करू शकतो की ओंकार म्हणजे कृष्णच आहे, परंतु त्या लोकांचं तसं नसतं. ते ओंकारचं जेव्हा उच्चारण करतात तेव्हा निर्विशेष ब्रह्म किंवा निराकाराचंच अस्तित्व समजून करतात. कारण ते साकार रूपाला घाबरतात म्हणजे काय, त्याच्या मागचा असे अंडरस्टँडिंग सांगितले की निराकाराकडे कोण आकर्षित होतं की ज्या लोकांना या जगामध्ये खूप त्रास झालाय किंवा संबंधांमध्ये कठीणता आली, संघर्ष झाला, तर असे लोक काय करतात की बाबा याच्यानंतर मला कुठे संबंधच नको, मला एका ठिकाणी शांत राहायचंय. तरी शांत राहण्याची अपेक्षा करणारे लोक सहसा निराकार मार्गाकडे वळतात. तर असं एक स्पष्टीकरण काही ठिकाणी आचार्यांनी दिले. कृष्ण भावना ही सर्वव्यापी आहे, जो कृष्ण भावना जाणतो तो धन्य होय, जो श्रीकृष्णाला जाणत नाही ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला स्पष्टीकरण कळलं का? ओमचं आणखीन जास्त कन्फ्युजन आहे कोणाचं काही? सावंत सर, तुमचा डाऊट क्लिअर झाला की आहे आणखीन? ठीक आहे. बघा, ओम, पहिली गोष्ट ही आहे, ओम हा भगवंताचा प्रतिनिधिक शब्द आहे, याच्यामध्ये काहीच डाऊट नाहीये. आणि ओंकाराचं उच्चारण आपण पण यज्ञांमध्ये, बऱ्याच क्रियांमध्ये, वैष्णवांमध्ये पण केला जातो. परंतु निर्विशेषवादी काय, ओम फक्त निराकार रूपासाठीच मानतात, ते साकार शब्दांचं उच्चारणच करत नाहीत. म्हणजे कधीच ते कृष्ण राम यांचा उच्चारच करणार नाही, केवळ ओंकारापर्यंतच थांबतात, कारण त्यांना साकार स्वरूपाशी संबंध नको आहे. तर ठीक आहे. नंतर बघा, प्रवाह काय चालू आहे की सर्वव्याप्त कसा आहे हे सांगण्यासाठी काय उदाहरण दिले. पाण्याची चव मी आहे, सूर्यचंद्रांचा प्रकाश मी आहे, वेदांचा ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आहे, आणि मनुष्यांचा पौरुषत्व किंवा पौरुषत्वाला काय शब्द, मनुष्य सामर्थ्य मी आहे. आणखी म्हणजे सावंत सर. हा, मी तुम्हाला तेच सांगतोय ना. मी हे सांगतोय की आपण ओंकाराचा उच्चार करत नाही असं नाही. तुम्हाला मी उदाहरण दिले ना, इथं पण यज्ञ होतात. ओम नमो भगवते वासुदेव प्रत्येक क्लासच्या सुरुवातीला म्हणतो. पण आपला आणि त्यांचा अप्रोच वेगळा आहे. त्या लोकांसाठी ओंकार म्हणजे निराकार सत्य, तिथपर्यंतच त्यांचं अंडरस्टँडिंग. ते भगवंतांच्या साकार नावाचं उच्चारणच करत नाही. हा त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे. ठीक आहे. इतर कोणाचा काही प्रश्न आहे? समजलं, नाही समजलं? ठीक आहे. तर या श्लोकामध्ये भगवंत कसे प्रत्येक पदार्थाचा विशेष गुणधर्म आहे ते आता 4 श्लोकामध्ये सांगणार आहेत. तर पाण्याचा विशेष गुणधर्म म्हणजे त्याची चव, पुरुषाचे पुरुषत्व, चंद्रसूर्याचा प्रकाश, वेदांचा उगम असणारा ओंकार, आणि मी आहे असे भगवंत सांगतो. निराकारवादी वगैरे जाऊ दे. आणखी तुम्ही, निराकारवादी लोक काय करतात, केवळ ओंकाराचं उच्चारण करतात, साकार नावाचं उच्चारण करत नाही. पण ओंकार हा दिव्य ध्वनी आहे, भगवंताचंच निराकार संबोधन आहे.
त्याच्यामुळे असा डाऊट ठेवू नका की आपण ओमकाराला डावलतोय. हे लक्षात ठेवा, नाहीतर परत गडबड होऊन जाईल. अं, भावना माताजी, तुमचा काही प्रश्न होता का? तुम्ही अनम्यूट केलं होतं. हा, ठीक आहे, आवाज येत नाही ना? हा, ओंकार हा दिव्य ध्वनी आहे, त्याच्यातूनच वेदांचा उगम झालाय. परंतु निराकारवादी त्यांना एक निर्विशेष रूप शब्द म्हणून मानतात. साकार नावाचा ते उच्चार करत नाही. गीतांजली, तुझा काही प्रश्न होता? हा, हा, बरोबर. हं, की अ, कसं आहे, ओम हा पवित्र किंवा शुद्ध शब्द असल्यामुळे कुठलेही कार्य किंवा मंत्र बोलण्याच्या आधी ओमकाराला जोडलं जातं. की समजा मी एखाद्या व्यक्तीला दान पण देतो ना, तर दान देताना पण ओम तत्सत असे लोक म्हणायचे. की जोपर्यंत ओम तत्सत म्हणत नाही तोपर्यंत तो विधी होत नाही, किंवा त्या विधीचा ऑस्पिशियसनेस म्हणजे काय, मंगलता एक निर्माण करण्यासाठी पण ओमला जोडलं जातं. ओम हा निर्देशक शब्द आहे, परंतु निराकारवादी केवळ निराकार अर्थाने त्याला म्हणतात. ठीक आहे, आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. श्लोक नंबर 9. आपण गाऊया, मी आधी म्हणेल. पुण्यो गंध पृथिव्यां च यश्चास्ति विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. आता कोण सांगेल भगवंत या 4 श्लोकांमध्ये काय सांगत आहेत, कशाबद्दल बोलत आहेत? का सांगतात भगवंत पाण्याची चव मी आहे, सूर्यचंद्राचा प्रकाश मी, का सांगतात? विनाकारण का असे बोलायला सुरुवात करतील? हा, हा मुद्दा लक्षात ठेवा, म्हणजे पुढचे 4 श्लोक तुम्हाला समजतील, नाही तर कठीण होईल. सर्व व्याप्त आहे. श्लोक नंबर 7 मध्ये बोलले ना, मी धागा आहे म्हणजे सगळीकडे व्याप्त आहे. कसा सर्व व्याप्त आहे ते समजावून सांगण्यासाठी त्यांनी काही उदाहरणं दिली. त्यातले आपण काही उदाहरणं मागच्या श्लोकामध्ये बघितली. किती उदाहरणं होती मागच्या श्लोकामध्ये? अं, पाणी, चंद्र, सूर्याचं 1, ओंकार 3, आकाश 5. 5 उदाहरणं बघितली आपण मागच्या श्लोकात. या श्लोकात आणखीन काही उदाहरणं आहेत. तर पहिलं उदाहरण काय देतात भगवंत, की पृथ्वीचा जो सुगंध आहे तो मी आहे. तात्पर्यामध्ये आचार्य पण सांगतील की प्रत्येक पदार्थाचा एक काहीतरी ओरिजिनल वास असतो. समजा फुलांचा वास आपल्याला माहिती आहे, पण पृथ्वीचा पण, मातीचा पण एक गंध असतो जो ओरिजिनल गंध आहे, केमिकल वगैरे टाकून चेंज केलेला नाही. तर हा जो ओरिजिनल सुगंध आहे तो मी आहे असे भगवंत सांगतात. त्याच्यानंतर विभाव म्हणजे अग्नी, अग्नीचं तेज मी आहे. तेज किंवा उष्णता आपण म्हणू शकतो. समजा जर आपण असं म्हणूया की अरे इथे अग्नी पेटला पण याच्यामध्ये उष्णता नाही, तर असं होऊ शकतं का? असं होऊ शकत नाही, कारण अग्नी आहे म्हणजे तिच्यात उष्णता असलीच पाहिजे. याचा अर्थ काय, अग्नीला अं, अस्तित्व दाखवणारं किंवा अग्नीचं काय म्हणता येईल, ज्याने समजतं की अग्नी आहे तो मी आहे. म्हणजे अग्नीचं तेज आणि उष्णता मी आहे. कारण मी, तेज आणि उष्णता नसेल तर अग्नीच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. तर तो तेज मी आहे. पृथ्वीचा मूळ गंध मी आहे. जमिनीचा, मातीचा किंवा कुठल्याही पदार्थाचा मूळ गंध आहे तो मी आहे. आणि जीवनम सर्वभूतेषु, सर्व जीवांमधली जी जीवनशक्ती आहे तो मी आहे. समजा पशु पक्षी प्राणी मनुष्य यांच्यामधून जर जीवनशक्तीच निघून गेली तर त्यांच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाहीये. म्हणजे सगळे फक्त म्हणजे पुतळे होऊन जातील. तर ही जी जीवनशक्ती आहे तो मी आहे. परत काय म्हणजे तपश्चास्मी तपस्विषु. समजा एखादा व्यक्ती आहे तो तपस्या करतोय, आपण असं म्हटलं की हे साधू महाराज खूप तपस्या करतात, रात्री 10 तास झोपतात, दिवसा 5 वेळेस जेवण करतात, तर हे यांच्या तपस्येला काही अर्थ आहे का? नाही, नाहीये.
कारण कारण त्याच्यामध्ये तपस्याच नाहीये ना. तपस्वी कुणाला म्हणावं लागेल की तो काहीतरी तपस्या करतोय. रात्रभर झोपतायत, दिवसभर जेवण करतायत, टीव्ही बघतायत, मोबाईल बघतायत, त्यांना तपस्वी कसं म्हणणार? तपस्वी तर काही तपस्या करावं लागेल ना. तपस्येचा अर्थ काय सरळ सरळ शब्दात, की प्रभुपादांनी सांगितलेला, की एखादं उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वतःहून स्वीकारलेली कठीणता किंवा त्रास. काहीतरी जसं की समजा मुलांना काहीतरी आयुष्यामध्ये मोठं बनायचं, त्याच्यासाठी ते स्वतःहून अभ्यास करतात आणि त्रास सहन करतात. तर अभ्यास त्यांच्यासाठी तपस्या झाला. तसं आपण की आत्मसाक्षात्कार किंवा भगवत प्राप्तीसाठी स्वतःहून 4 नियमांचं पालन करतोय, 16 माळांचा जप करतोय, काही व्यसनं सोडून देण्याचा प्रयत्न करतोय, ती आपल्यासाठी तपस्या झाली. तर ही जी तपस्या आहे, तो त्या तपस्वीचा सार आहे आणि तो मी आहे असे भगवंत सांगतात. हं? जे विकाररहित असते त्याला पुण्य अर्थात मूळ म्हणतात. प्रभुपाद सांगते प्रत्येक गोष्टीला काहीतरी गंध आहे, मूळ चव आहे. म्हणून प्रत्येक वस्तूला मूळ रूपात थोड्याफार प्रमाणात वास, गंध अथवा चव असते. हे प्रभुपादांनी हे स्पष्टीकरण दिलं जास्त काय. हा, अग्नीबद्दल सांगताना प्रभुपादांनी सांगितले की पचन क्रियेसाठी पण अग्नीची गरज असते, तिला जठराग्नी म्हणतात. आणि भगवंत जठराग्नी आहेत की नाही आहेत? कशावरून सांगता येईल? गीतेच्या इतर अध्यायातून हा अध्याय तुम्ही बऱ्याच वेळेस वाचला असेल, त्या ठिकाणी दिलंय. कुठे भगवंत सांगतात मी जठराग्नी आहे? किती अध्याय? 15 असेल, 12 आहे मग. हा, पचामी अग्निम चतुर्विधम. भगवंत म्हणतात ना, अग्निम 15 अध्याय 14 नंबरचा श्लोक. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम. तिथे सांगतात की ज्यांच्या शरीरातला जठराग्नी किंवा वैश्वानर जो आहे तो मी आहे. हे फक्त साइड पॉइंट आहे. इथे काय काय सांगितलं भगवंतांनी, की पृथ्वीचा किंवा मातीचा मूळ गंध मी आहे, अग्नीची उष्णता तेज मी आहे, सर्व जीवांचं जीवनशक्ती मी आहे आणि तपस्वी व्यक्तीची तपस्या मी आहे. ही सर्वव्याप्त मी कसा आहे सांगण्यासाठी काही उदाहरणं दिली. आता पुढच्या श्लोकामध्ये आणखी उदाहरणं आहेत. अं, ती उदाहरणं आपण बघूया. हा श्लोक गाऊया, श्लोक नंबर 10. अं, बीजमां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. मी कसा सर्वव्याप्त मी कसा सर्वव्याप्त आहे हे सांगण्यासाठी परत काही उदाहरण दिले भगवंतांनी. तर पहिलं उदाहरण काय दिलं, की सर्व जीवांचे मी बीज आहे. बीज म्हणजे मूळ कारण किंवा उत्पत्ती करता मी आहे असं आपण म्हणू शकतो. तर मला सांगा, अं, एखाद्या मुलासाठी बीज कोण आहे? समजा एखाद्या घरी मुलगा जन्माला आला, तर त्याचं बीज कोण आहे? हा, बाबा किंवा आई वडील दोघेही म्हणू शकतात. हा, तर ते वडील ते बीज आहे. मग भगवंत असे का म्हणतात की सर्वांचं जीवांचं मी बीज आहे? मुलाचे बीज तर वडील आहेत. तुम्ही अं, अर्ध उत्तर बरोबर दिलं. अर्ध उत्तर म्हणजे संगीत माताजी बरोबर आहे. हा, हे लक्षात ठेवावं लागेल, हे महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये एक शब्द येतो, बीजम माम सर्वभूतानां विधी पार्थ सनातनम. सनातन बीज भगवंत आहे. कुठलेच आई वडील सनातन बीज आहे असं म्हणू शकत नाही. परंतु सनातन मूळ मूळ जे बीज आहे सगळ्यांचं, आई वडिलांचं पण कोणीतरी बीज असेल ना, त्यांचं बीज असेल, कोणीतरी असेल. तर मूळ बीज कोण आहे? तर भगवंत म्हणतात मूळ बीज मी आहे. जर मीच नसेल तर समोर काहीच होणार नाही, कारण ती त्यांच्यापासून तर सुरुवात झाली ना.
तर बीजमान सर्व भूतानां विद्धी पार्थ सनातनम. प्रभुपादांनी काय सांगितलं, श्रीकृष्ण हे प्रत्येक वस्तूंचे बीज आहेत. तर हे समजावून सांगताना प्रभुपादांनी सगळी जीवसृष्टी समजावून सांगितली पहिल्या उतारामध्ये. प्रभुपाद काय म्हणतात की दोन प्रकारचे जीव आहेत, चर आणि अचर. चर म्हणजे चर म्हणण्यापेक्षा चर अचर दोन्ही मिळून 84 लक्ष योनी आहेत. त्याच्यापैकी काही चर आहेत, काही अचर आहेत. अचर म्हणजे न चालणार, जसे वृक्ष वगैरे. परंतु चर आणि अचर या दोन्हीचे बीज मीच आहे. तर याच्यासाठी भागवतामध्ये गीतेमध्ये पण श्लोक आहे, सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवंती या तासाम ब्रह्म महद योनीर अहम बीज प्रदापिता. की मी सर्वांचा बीज देणारा मूळ पिता आहे. तर मूळ बीज हे भगवंत आहेत, म्हणून ते स्वतःला इथे असं सांगतायत. परत हे सांगताना प्रभुपाद थोडंसं आणखीन स्पष्टीकरण देतात की परंतु वेदांमध्ये तर सांगितलंय की सगळ्यांचे पिता तर ब्रह्माजी आहेत, कारण ब्रह्माजी सृष्टी करतायत ना. त्यांच्यापासूनच मनु जन्म येतात, मनुपासून सर्वांची निर्मिती किंवा प्रजापती जे जन्माला येतात. प्रजापती सर्व जीवसृष्टीच्या त्यांच्या शरीरांना किंवा त्यांना निर्माण करतात. मग इतकं आपण कसं काय म्हणणार की भगवंत आहेत. तर ब्रह्म किंवा ब्रह्माजी, सॉरी मी ब्रह्म म्हटलं, ब्रह्माजी जे निर्विशेषवादी आहेत किंवा जे निराकारवादी आहेत किंवा जे उपनिषदांच्या भाषेला पकडून बसतात, त्या लोकांचं काय म्हणणं आहे की सगळ्यांचं मूळ जो आहे तो आहे ब्रह्म. इथे ब्रह्माचा ब्रह्माजी अर्थ नाही, ब्रह्मचा अर्थ आहे निराकार प्रकाश. किंवा लोक म्हणतात ना, कुछ तो शक्ती है, तू ही निराकार, किंवा रोशनी का कोई दरिया. तर हे जे सगळे शब्द आहेत ते ब्रह्मसाठी आहेत. तर या सगळ्या लोकांचं काय म्हणणं आहे की बाबा सगळ्यांचा जो स्रोत आहे तो निराकार ब्रह्म आहे. आणि याच्यासाठी प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये एक स्पष्टीकरण हे काय म्हणतात संदर्भ दिलाय कठोपनिषद मधून. कठोपनिषद काय सांगतंय, अच्छा मराठीमध्ये श्लोकच दिला नाही, इंग्लिशमध्ये दिलाय, बरं आहे. काय तो श्लोक, यतो वा इमानी भूतानी जायन्ते. की हे जे सर्व यतो वा म्हणजे त्याच्यापासून. बघा उपनिषद किंवा वेदांची भाषा कशी आहे, ते अप्रत्यक्षरित्या निर्देश करतात की तो तूच आहेस. आपण म्हणतो ना तत्वम असी, किंवा त्याला जाण की त्याच्यापासून सर्व काही आले. तो कोण आहे, तो निर्विशेष ब्रह्मला उद्देशून असे म्हणतात. तर प्रभुपादांनी खूप छान स्पष्टीकरण दिलंय की बरोबर आहे, तैत्तिरीय उपनिषदनुसार ब्रह्म किंवा निराकार ब्रह्म सगळ्यांचा मूळ स्रोत आहे. यतो वा इमानी भूतानी जायन्ते, सगळे भूतांचे जायन्ते जन्म त्याच्यापासून झालाय, तो म्हणजे निराकार ब्रह्म. पण प्रभुपाद काय सांगतात, परंतु कृष्ण परब्रह्म आहे. हे तुम्ही परब्रह्म हा शब्द कधी ऐकले की नाही? परब्रह्म हा शब्द नाही ऐकला? हा, तर निराकारवादी बहुतेक परब्रह्म हा शब्द वापरणार नाहीत. ते वैष्णवांमध्ये शब्द वापरला जातो. त्या लोकांसाठी सर्व काही ब्रह्मच आहे, निराकार ब्रह्म. ते काय म्हणतात की इथे जे भगवंत बोलले ना की मी सगळ्यांचं मूळ बीज आहे, तर निराकारवाद्यांचं काय म्हणणं असतं की मूळ बीज ब्रह्म आहे. मग हा श्लोक तर सांगतो की कृष्ण म्हणतात की अर्जुन तुझ्या समोर उभा राहायला मीच मूळ बीज आहे. मग हे कसं समजायचं? तर हे समजण्यासाठी प्रभुपाद स्पष्टीकरण देतात की मूळ बीज ब्रह्म आहे, बरोबर आहे, पण ब्रह्माचं जे बीज आहे ते परब्रह्म आहे. आणि तो परब्रह्म कोण आहे? कृष्ण आहे. बघा तुम्ही तात्पर्यामध्ये जर वाचाल ना तर तुम्हाला पान नंबर 274 मध्ये समजेल. अरे इथे दिलं नाही का? हा, 273 मध्ये ब्रह्म हे निर्विशेष निराकार आहे आणि परब्रह्म हे, सॉरी इथून वाचा, ओळ नंबर 3, 4, 5वी ओळ. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्म किंवा परमसत्यापासून सर्व गोष्टींचा उगम होतो. परंतु श्रीकृष्ण हे परब्रह्म आहेत. ब्रह्म हे निर्विशेष निराकार आहे आणि परब्रह्म हे साकार आहे. आता मला सांगा, परब्रह्म इथे कोणाला म्हटलंय? कोणता? तर परब्रह्म हा ब्रह्मचा स्रोत आहे किंवा आधार आहे असं कुठं सांगितलंय? परब्रह्म म्हणजे कृष्ण, निराकार ब्रह्माचा स्रोत किंवा आधार आहेत की नाही आहेत? हा, अगदी परफेक्ट. तिथे समोर दिले ना तात्पर्यामध्ये, समोर बघा तर. तर हे तुम्हाला कनेक्शन समजलं की भगवंत बोलले की सर्वांचं मूळ बीज मी आहे. पण निराकारवाद्यांचं म्हणणं आहे की बाबा ब्रह्म सर्वांचं मूळ बीज आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक संदर्भ दिला कठोपनिषद मधून.
येतो वा इमानी भूतानी जायन्ते. तर बरोबर आहे हा संदर्भ. परंतु या ब्रह्मचा पण एक स्रोत आहे, त्याला म्हणतात परब्रह्म, आणि तो परब्रह्म कृष्ण आहे. कशावरून समजायचं? कारण तुम्ही साकारवादी आहात म्हणून तुम्ही असे म्हणणार, तर असं नाहीये. कारण या ब्रह्माचा आधार मी आहे हे सांगण्यासाठी भगवंत गीतेमध्येच म्हणतात, ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अहम. या ब्रह्मांची प्रतिष्ठा आधार मी आहे, म्हणून कृष्ण मूळ बीज आहे. कसं गणितासारखं वाटतंय की नाही? जब त्या म्हणून म्हणून वस्तुतः श्रीकृष्ण हे प्रत्येक गोष्टीचे उगम आहेत. श्रीकृष्ण हे मूळ आहेत. आणि हे समजावून सांगताना परत मग निराकारवादी उपनिषदांचा उपयोग घेतात ना, म्हणून प्रभुपादांनी पण उपनिषदांचा एक संदर्भ दिला. हा एक हा खूप प्रसिद्ध श्लोक आहे, बऱ्याच तात्पर्यामध्ये येतो. हा श्वेताश्वतर उपनिषद मधला श्लोक आहे. नाही, इथं तर कठोपनिषद म्हणलंय. ठीक आहे. नित्यो नित्यानाम चेतन चेतनाम एको बहुनामी उदधाती कामान. 274 पान नंबर मध्ये जो श्लोक दिलाय, तो श्लोक काय सांगतोय की सगळ्या नित्यांमध्ये एक नित्य आहे, सगळ्या चेतनामध्ये एक चेतन आहे, म्हणजे तो मुख्य चेतन. एको बहुनाम विदधाती कामान, आणि त्या सर्वांचं पोषण तोच एक करतो. तर तो एक कोण आहे? परब्रह्म. तो परब्रह्म कोण आहे? कृष्ण, जो ब्रह्माचा आधार आहे. का ब्रह्माचा आधार आहे? कारण ब्रह्मण ही प्रतिष्ठा आहे. तर असे सगळे संदर्भ वगैरे देऊन प्रभुपादांनी सिद्ध केलं की कृष्ण जो व्यक्ती उभा आहे अर्जुनासमोर, तो सर्वांचं मूळ बीज आहे. हे समजलं? काही जास्त किचकट वाटतंय? समजलं ना? फक्त स्पष्टीकरण काय दिली की कृष्ण कृष्ण कसे आधार आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तर दुसरे बाकीच्या तत्वांसाठी जास्त स्पष्टीकरण दिले नाही प्रभुपादांनी आणि आचार्यांनी पण. पहिलं काय की बाबा सगळ्यांचा मूळ बीज मी आहे. बुद्धिमान व्यक्तीची बुद्धी मी आहे. आता समजा एखादी व्यक्ती खूप बुद्धिमान आहे आणि त्याचा IQ 0 आहे, याला काही अर्थ आहे का? नाही. तर बुद्धिमान आहे म्हणजे त्याचा IQ काहीतरी असला पाहिजे ना. तर त्याची ती बुद्धिमत्ती शक्ती आहे. IQ म्हणण्यापेक्षा आपण सारासार विचार करण्याची शक्ती किंवा विवेक बुद्धी म्हणतो ना आपण, तर ती विवेक बुद्धी मी आहे, असे भगवान तिथे सांगतात. आणि शक्तिमान व्यक्तीची शक्ती मी आहे. एखादी व्यक्ती खूप शक्तिशाली आहे आणि त्याला काहीच करता येत नाही, याचा त्याच्यामध्ये शक्ती नाही. पण त्या शक्तिशाली व्यक्तीची शक्ती कोण आहे? कोण ती शक्ती देते? तर ती भगवंत आहे. हे महत्वाचं आहे. हे साकार ब्रह्म निराकार ब्रह्मांचं बघितलं. या श्लोकामध्ये कोणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे, काही प्रश्न असेल तर पुढच्या श्लोकावरती जाऊया. श्लोकाचं आपल्याला वाचन करायचंय. बलं बलवतां चाहं कामरागवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. तर भगवंत काय सांगतात या 4 श्लोकांमध्ये? का हे 4 श्लोक बोलतायत? मूळ श्लोकाचे ते समजावून सांगण्यासाठी काही उदाहरण दिलं. पाण्याला बघून पाण्याची चव मला जाणून घे. सूर्यचंद्राला बघून त्यांच्या प्रकाशाने मला जाणून घे. शक्तिमान व्यक्तीची शक्ती मी आहे. सर्व जीवांचा जीवन स्रोत मूळ बीज मी आहे. तर मी कृष्ण कसे सर्वव्याप्त आहे हे सांगण्यासाठी ते उदाहरणं देतात. तर इथे काय उदाहरण दिलं की बलवान व्यक्तीचं बल मी आहे. आता मागच्या श्लोकामध्ये शक्तिमान व्यक्तीची शक्ती मी सांगितलं, तर कदाचित शक्ती आणि बलामध्ये काहीतरी टेक्निकल फरक असेल. कदाचित शक्ती म्हणजे शारीरिक शक्ती असेल आणि बल शारीरिक मानसिक सर्व असं काही असेल. पण इथं काही आचार्यांनी स्पष्टीकरण दिलं नाहीये. परंतु कुठलं बल? जे काम राग विवर्जित, म्हणजे काम आणि रागापासून मुक्त आहे. काम आणि राग म्हणजे आसक्ती आणि द्वेषापासून मुक्त असलेलं बळ. किंवा प्रभुपादांनी सोप्या शब्दात समजावून सांगितले, बलवान मनुष्याने आपला बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणासाठी न करता दुर्बलांचे संरक्षणार्थ केला पाहिजे. जे बळ इतरांसाठी वापरलं जातं, अशा पद्धतीचं बळ मी आहे असं कृष्ण सांगतात. मी तुम्हाला नंतर एक कन्फ्युजिंग प्रश्न विचारतो, आता नाही विचारणार. आधी कंप्लीट करूया. आचार्याने एक स्पष्टीकरण असं दिलं की जे बळ काम आणि रागापासून मुक्त. काम आणि रागापासून मुक्त म्हणजे आसक्ती आणि द्वेषापासून मुक्त. आसक्ती आणि द्वेषापासून मुक्त म्हणजे की मला हा पदार्थ हवाय 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 अशी खूप इच्छा असणे आसक्ती. आणि द्वेष म्हणजे अं, एखादा
द्वेषापेक्षा इथं काय दिले, सॉरी द्वेष नाही, राग आहे. काम म्हणजे आसक्ती आणि राग म्हणजे अतिशय आसक्ती, की तो पदार्थ मिळवण्याची इच्छा निर्माण होणे म्हणजे काम, आणि एक पदार्थ मिळाला आणखीन 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 प्राप्त करण्याची इच्छा म्हणजे राग. थोडक्यात काम आणि राग दोन्ही आसक्तीचे, फक्त थोडासा लेवल कमी जास्त आहे. राग अधिक तीव्र आहे. तर जर व्यक्तीला आयुष्यामध्ये नेहमी काम आणि रागच असेल, की हे पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, तर अशा इच्छा असणारे व्यक्ती आपले विहित कर्म नाही करू शकत. कारण त्याची सगळी जी जीवनशक्ती आहे, शारीरिक बळ आहे, ते सगळं हे काम आणि रागाला पूर्ण करण्यामध्ये निघून जातं. त्याच्यामुळे जो बळ व्यक्तीला आपले विहित कर्म पूर्ण करण्यासाठी मदत करतो, तो बळ मी आहे, असं बलदेव विद्याभूषणांनी स्पष्टीकरण दिलं. नाही लक्षात राहिलं तरी चालेल. बलवान व्यक्तीचं बळ मी आहे एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्यासाठी खूप चांगलं. समजा एखादा फायटर आहे, त्या फायटर मध्ये बघितले की आपण खूप शक्ती याच्यामध्ये, तर आपण म्हटलं पाहिजे अरे याची शक्ती म्हणजे भगवंत आहे, तर तिथे पण भगवंताचं स्मरण होऊ शकतं. नंतर धर्मानुसार जो काम आहे, काम म्हणजे मैथून किंवा प्रजनन प्रजनन म्हणतात मराठीत, रिप्रोडक्शन. ही जर धर्माला अनुसरून असेल तर तो मी आहे असे भगवंत म्हणतात. तर बघा हे थोडंसं कठीण वाटेल, पण शास्त्रानुसार असंच आहे, की इथं प्रभुपादांनी पण सांगितलंय की काम म्हणजे काय. धर्मतत्वानुसार काम जीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे. त्यानंतर हा, की हे जो काम आहे किंवा प्रजनन आहे किंवा जो मैथून आहे, जर तुम्ही एकदम आदर्श लेवल बघितला, शास्त्रानुसार विचारलं, तर तो केवळ आणि केवळ मुलांना जन्म देण्यासाठीच आहे. पण सध्या खूप जास्त समाजामध्ये पतन झाले, एवढा हायफाय नियम सांगणं खूप कठीण जाईल. पण शास्त्र असं सांगतं की कामाचा उपयोग केवळ नवीन जीवाला जीवन देण्यासाठीच केला पाहिजे, केवळ एक विरंगुळा म्हणून नाहीये काम. हे एकदम आदर्श स्तर आहे. जरी आपण तिथे सध्या नसू, तरी हळूहळू आपल्याला तिथपर्यंत जायला पाहिजे. म्हणजे विवाह संबंधामध्ये कामाला परवानगी दिली आहे, पण ते लायसन नाहीये, एवढं लक्षात ठेवायचंय. तर हे 4 श्लोक झाले. आता आपल्याला श्लोक नंबर 12 बघायचं की ते थांबूया, जास्त कठीण वाटतं. श्लोक नंबर 12 बघायचं की थांबायचं? ठीक आहे. तुम्ही कधी पण थकले की मला सांगा, आपल्याला काही जबरदस्ती नाही. 7 मध्ये ते बोलले की सर्वव्याप्त मी आहे, सर्वांचा आधार मी आहे. ते कसं आहे ते समजावून सांगण्यासाठी खूप बरीच काही उदाहरणं दिली, आणि या सगळ्या उदाहरणांचं एक सारांश हा श्लोक नंबर 12 मध्ये आहे. काय सारांश आपण बघूया. श्लोक नंबर 12 ला गाऊया. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये अत एवेति न त्वहं तेषु ते मयि. तर इथे भगवंत काय सांगतात की अर्जुन, मी तुला किती विभूती सांगू, सगळीकडे मीच आहे. पाण्याची चव मी आहे, सूर्यचंद्राचा प्रकाश मी आहे, हे तुला मी काही नमुने म्हणून काही उदाहरण दिली. तर अशा उदाहरणाची अगणित उदाहरणे, सगळीकडे मीच आहे. पण तुला मी एक मुख्य सिद्धांत समजावून सांगतो, एक फॉर्म्युला सांगतो, एक प्रिन्सिपल सांगतो, जे समजले की तुला कळेल की कसा मीच सर्व व्याप्त आहे किंवा सगळीकडे मीच कसा आहे. कारण अशी उदाहरण देत बसलं तर युद्धच होणार नाही, किती दिवस उदाहरणं संपणार नाहीत. बाकीचे लोक म्हणतील हे दोघं काय बोलतायत. तर त्याच्यामुळे प्रिन्सिपल म्हणजे काय असतं, की एक तत्व समजून घ्यायचं, त्याच्यावर आधारित मग बाकीच्या सगळ्या गोष्टी घडतात. त्याला प्रिन्सिपल म्हणतात किंवा आपल्या मराठीमध्ये तत्व म्हणतात. तर हे प्रिन्सिपल किंवा तत्व काय आहे, की अर्जुन या जगामध्ये सगळ्या गोष्टी 3 गुणांपासून निर्माण झाल्या. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे तुम्हाला आठवतं, याची आपण कधी चर्चा केली होती. सर्व काही गुणांपासून निर्माण होतं. तुम्हाला मी बोललो ना, सृष्टी सृजनाच्या वेळेस प्रधान असतं, प्रधानावरती भगवंतांचा दृष्टिक्षेप पडतो, म्हणजे दृष्टिक्षेपातून जीवशक्ती आणि कालशक्ती प्रधानामध्ये एंटर करते. म्हणजे दोन्हीच्या क्रियांनी प्रधानमधले जे सुप्त गुण आहेत ते कार्य करायला लागतात. त्याच्यापासून तमोगुणी महत्त्व, रजोगुणी महत्त्व, सत्वगुणी महत्त्व निर्माण होतं.
सत्वगुणी महत्त्वाला अहंकारामध्ये निर्मिती होते. तुम्हाला परत सांगतो, बघा, प्रधान म्हणजे गुणांची निष्क्रिय स्थिती. या प्रधानावरती भगवंताचा दृष्टिक्षेप पडतो आणि त्याच्यात त्या दृष्टिक्षेपातून जीवशक्ती आणि कालशक्ती प्रधानामध्ये प्रविष्ट होते आणि यांच्या मग क्रियांमुळे प्रधानाचं रूपांतर होतं महत्त्वमध्ये, जो पुढचा पदार्थ आहे. आता तो सूक्ष्म आहे, संकल्पना आहे, याचं काही माहिती नाही. नंतर महत्त्वामध्ये आणखीन या गुणांच्या आणि काळाच्या प्रक्रियेनं महत्त्वाचं रूपांतर अहंकारामध्ये होतं. आता अहंकार म्हणजे आपला अहंकार नाहीये, हे तत्व आहे. मग अहंकाराचं 3 गटांमध्ये विभाजन होतं. सत्वगुणी अहंकार, रजोगुणी अहंकार आणि तमोगुणी अहंकार. तर सत्वगुणी अहंकारातून देवतांची आणि मनाची निर्मिती होते. तर तमोगुणी अहंकारातून आपल्या इंद्रियांची निर्मिती, आपल्या विषय वस्तूंची निर्मिती, म्हणजे पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश जे आहे ते तमोगुणी अहंकारापासून निर्माण होते. तर हे सर्व विसरले तरी चालेल, फक्त एवढं लक्षात ठेवा की सगळं काही गुणांपासूनच निर्माण होतं. मग बरं, ठीक आहे, हे एक प्रश्न विचारतो, सर्व काही निर्माण करण्याची भगवंतांची कुठली शक्ती आहे? बरं ठीक आहे, सामान्य व्यक्तीला जर विचारलं तर ते काय म्हणतात, सगळं काही कशापासून आलं? सामान्य व्यक्ती, निसर्ग. हा, निसर्ग, निसर्ग किंवा प्रकृती म्हणतात ना लोक, की सगळं काही निसर्गापासूनच आलंय, निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे. पण हा निसर्ग किंवा प्रकृती कशापासून बनली तर गुणांपासून बनली. हे कुठं दिले? आता श्लोक नंबर 14 मध्ये येणार आहे, दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. श्लोक नंबर 14 आपण पुढच्या वेळेस बघणारच आहोत. ही जी निसर्ग आहे किंवा भौतिक प्रकृती जी आहे ती गुणांपासून बनली आहे. तिच्या समजा एखाद्या घर वीट आणि सिमेंट पासून बनलं असं जर आपण म्हटलं, तर या प्रकृतीची वीट आणि सिमेंट म्हणजे हे गुण आहेत. तर इथे एवढं लक्षात ठेवा, हे सगळ्या चर्चा करण्याचा उद्देश हा होता की अर्जुन, माझ्या विभूतींचा काही अंत नाहीये, फक्त तत्व किंवा मूलभूत सूत्र हे जाणून घे की सगळ्या गोष्टी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणापासून येतात, कारण प्रकृती त्यांच्यापासून बनली आहे. आणि हे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण माझ्यापासूनच येतात. याचा अर्थ काय होतो? सर्व गोष्टी या 3 गुणांपासून बनतात आणि हे 3 गुण माझ्यापासून येतात. याचा अर्थ काय होतो? हा, याचा अर्थ सर्व काही माझ्यापासूनच येतं ना. इथे भगवंत सारांश सांगतायत. हे अर्जुन बघ, मी तुला काही उदाहरणं दिले, पण उदाहरणांचं काही लिस्ट संपणार नाहीये. मी तुला एक सूत्र सांगतो की सगळं काही गुणांपासून निर्माण झाले आणि गुण माझ्यापासून व्यक्त होतात. याचा अर्थ सर्वांमध्ये मीच आहे, कारण गुण भगवंतांची शक्ती आहे ना. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. भगवंत दुसरा एक थोडासा विरोधाभास वाक्य बोलतात की सर्वांमध्ये मी आहे किंवा माझ्यांमध्ये सर्व आहेत आणि सर्वांमध्ये मी नाही पण आहे. म्हणजे असं दोन्ही गोष्टी एकत्रच बोलतात की एका दृष्टीने सर्व काही मी आहे आणि दुसऱ्या गोष्टीने मी कशामध्ये पण नाहीये. तर असं कसं समजा, हे कसं तर उलट झालं ना. एखादा एक व्यक्ती बोलला मी खोलीमध्ये पण आहे आणि मी खोलीमध्ये पण नाहीये, तर हे असं कसं बोलता येईल? तर याचा अर्थ असा होतो, आचार्य सांगतात की भगवंत मी याच्यामध्ये आहे असं म्हणण्याचा अर्थ असा होतो की हे प्रकृतीचे गुण माझ्यापासून येतात, ही माझी शक्ती असल्यामुळे शक्तीच्या रूपात मीच आहे आणि मी यांच्यामध्ये नाही. याचा अर्थ असा होतो की या 3 गुणांनी मी प्रभावित नाही आहे. हे गुण, यांच्यापासून निर्माण होणाऱ्या वस्तू, व्यक्ती, शक्ती सर्व काही माझ्यावर निर्भर आहेत, पण मी या गुणांवर निर्भर नाहीये. असं कधी होत नाही की तमोगुण कृष्णावरती प्रभावी झाला म्हणून कृष्णाला राग आला किंवा सत्वगुणामध्ये कृष्णाने ध्यान केलं, असं कधीच होत नाही, कारण गुणांचा भगवंतांवरती प्रभाव होऊ शकत नाही. तर याने थोडे दोन्ही वाक्य भगवंतांनी वापरले की मी त्यांच्यामध्ये पण आहे आणि त्यांच्यामध्ये नाहीये पण. आचार्यांनी स्पष्टीकरण दिल्याचा अर्थ असा होतो की सर्व काही त्यांच्यापासून येतं, शक्तीच्या रूपाने ते सर्वत्र आहेत, परंतु ते या गुणांवरती निर्भर नाहीयेत किंवा गुणांचा त्यांच्यावरती प्रभाव होत नाही. प्रभुपादांनी तात्पर्यात काय सांगितलंय? भौतिक जगातील सर्व प्राकृतिक क्रिया 3 प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली होत असतात. बघा, आपण म्हटलं ना सर्व काही गुणांपासून येतं. या प्राकृतिक गुणांची निर्मिती कुणापासून होते? गुणांचं मूळ कोण आहे? हा, हे लक्षात. प्राकृतिक गुणांची निर्मिती जरी भगवान श्रीकृष्णापासून झाली असली तरी श्रीकृष्ण गुणांच्या अधीन नाहीये. म्हणून ते शास्त्री म्हणतात की न तो हम तेषु ते मयी.
त्यांच्यामध्ये मी नाहीये, म्हणजे मी त्याने प्रभावित होत नाही. हे समजावून सांगताना प्रभुपाद जेलचं उदाहरण देतात, की समजा एखाद्या राज्यामध्ये जेल आहे, तर जेल ही त्या राजाची शक्तीच आहे, परंतु जेलचे नियम राजावरती लागू नाही पडत. म्हणजे समजा जेलमध्ये सगळ्या कैद्यांना पोहा दिला, तर राजाला पण जेवणासाठी पोहाच मिळेल का? नाही. जेलसाठी राजाने जेलची निर्मिती केली, जेलमध्ये नियम बनवले, पण ते नियम राजावरती प्रभावी नाही. तर इथे मला सांगा, राजा कोण आहे आणि नियम कोण आहेत? आणि प्रकृती किंवा प्रकृतीचे गुण, हे लक्षात ठेवा. परंतु भगवान श्रीकृष्ण या गुणांच्या अधीन नाहीत, म्हणून ते निर्गुण आहेत. निर्गुणचं तुम्हाला मागच्या वेळेस बोलला, निराकारवादी काय म्हणतात? निर्गुण निराकारी. ते निर्गुणचा खरा अर्थ काय? की प्राकृतिक गुण जरी भगवंतापासून प्रकट झाले असले तरी त्यांच्या भगवंतावर कधीही परिणाम होत नाही. तर ठीक आहे. आजच्या चर्चेमध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, म्हणजे बाकी लक्षात राहील चांगलं आहे. बघा, हे आहे ना गीता, खूप तत्वज्ञानाचा विषय, याच्यामध्ये काही जोक्स वगैरे नाहीये, तुम्हाला कठीण वाटू शकतं. त्याच्यासाठी परत परत वाचन आणि परत परत श्रवण केलं तरच समजेल, नाहीतर काही समजणार नाही. तर तुम्ही मागची रेकॉर्डिंग कोण ऐकते का नाही ऐकते घरी? तुम्ही ऐकता मागची रेकॉर्डिंग? परत परत ऐकाल तरच समजेल, नाहीतर असं वाटेल सगळं एकसारखंच आहे, गुण, निराकार, साकार, निराकार, ओम, ब्रह्मन. तर हे परत परत ऐकून परत परत वाचूनच समजेल. तर आज काय बघितलं, 7व्या श्लोकामध्ये बोलले होते ना, मी सर्वव्याप्त सर्वांचा आधार आहे. ते समजावून सांगण्यासाठी त्यांनी 8, 9, 10, 11 मध्ये उदाहरण दिले, आणि ते उदाहरण दिल्यावरती म्हटले की अर्जुन आणखी किती उदाहरण देऊ, सर्व काही तर माझ्यापासूनच आहे, उदाहरणांचे काही अंत होणार नाही, म्हणून सूत्र जाणून घे की सगळ्यांची निर्मिती गुणांपासून होते, गुण माझ्यापासून येतात, म्हणून सर्वत्र मीच आहे. परंतु मी एका दृष्टीने यांच्यामध्ये नाही पण आहे, कारण माझ्यावरती गुणांचा प्रभाव होत नाही. हे जेल मी निर्माण केले, पण जेलचे नियम माझ्यावर लागू होत नाही. तर आता आपण पुढच्या गुरुवारी बघणार आहोत की जीव का भगवंतांना जाणू शकत नाही. की जर भगवंत म्हणतात ना, मी सर्वव्याप्त आहे, सगळ्यांमध्ये मीच आहे, म्हणजे एखादी वस्तू सगळीकडेच येते ते आपल्याला पटकन समजायला पाहिजे. हवा सगळीकडे, तर आपल्याला हवा समजते की हवा आहे, पण भगवंत का समजत नाही? त्याच्यामागे नेमकं कारण काय, कशामुळे जीव भगवंतांना समजू शकत नाहीये? तर त्याचं स्पष्टीकरण आपण पुढच्या शनिवारी बघू. सावंत सर, तुमचा काही प्रश्न आहे का? आधीच हात वर केलेला आहे. हा. हा, बघ कसं आहे, भगवंतांनी काय सांगितलं अर्जुनला, की मी तुला ज्ञान आणि विज्ञान सांगणार आहे. ज्ञान म्हणजे त्यांच्या शक्तीबद्दलची माहिती. तर शक्तीबद्दलची माहिती देताना त्यांनी आधी अपरा शक्तीची माहिती दिली. अपरा म्हणजे कनिष्ठ दर्जाची शक्ती किंवा दुय्यम शक्ती किंवा तटस्थ शक्ती, आणि अपरा हे सगळे समानार्थी शब्द आहेत. तर अपरामध्ये कोण आहे, तर भौतिक प्रकृती येते. जड जे पदार्थ आहेत ना, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, हे जे जड पदार्थ आहेत, हे येतात अपराशक्तीमध्ये, कनिष्ठ शक्तीमध्ये, बहिरंगा शक्तीमध्ये. आणि पराशक्ती म्हणजे जी चेतन शक्ती आहे, जी क्रियाशील आहे, आणि तिला तिला परा किंवा श्रेष्ठ का म्हणतात? कारण ती अपराशक्तीचा उपयोग करते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. दगड आपला कधीच उपयोग नाही करू शकत, आपण दगडाचा उपयोग करू शकतो, म्हणून आपण पराशक्ती किंवा श्रेष्ठ शक्ती आहोत किंवा तटस्थ शक्ती आहोत. तर हा सिंपल फरक आहे. अपरा म्हणजे कनिष्ठ भौतिक जड पदार्थ, परा म्हणजे जीवतत्व जे चेतन आहे, जे जड पदार्थांचा उपयोग करतात. हे दोन्ही भगवंतांच्या शक्ती आहेत. आता ठीक आहे. हा. चौथ्या श्लोकामध्ये अपराशक्ती कोणती? नाही नाही नाही, अंतरंग तिसरी शक्ती, वेगळी शक्ती आहे. भगवंतांच्या खूप शक्ती आहेत, त्याच्यापैकी काही शक्तीच वर्णन इथे केलंय. आणखीन वेगवेगळ्या शक्ती इथे पर आणि अपरचे दोन सांगितलंय, पण अंतरंग शक्ती तिन्हीपेक्षा श्रेष्ठ, दोन्हीपेक्षा श्रेष्ठ आहे. तर अंतरंग शक्तीमध्ये नित्यमुक्त जीव येतात, भगवंतांचं धाम येतं, ती अंतरंग शक्ती. आपण तटस्थ शक्ती आहोत. जेव्हा आपण भगवंत प्राप्त करू, वैकुंठ किंवा भगवत धाम प्राप्त करू, तेव्हा आपण अंतरंग शक्तीचे भाग होऊ किंवा अंतरंग शक्तीच्या प्रभावाखाली येऊ. पण इथे अंतरंग शक्तीचं वर्णन केलंच नाही. मला वाटतं या अध्यायामध्ये किंवा पुढच्या एका अध्यायामध्ये समोर येणार आहे. दैवी माम प्रकृती आश्रित असा एक शब्द आहे. सततम कीर्तयंत माम, नाही काय तो श्लोक आहे माझा, संगीतामध्ये तुम्हाला आठवतो का?
की हे लोक दैवी शक्तीचा आश्रय घेतात. हा? हो, पण त्याच्यामध्ये अंतरंग शक्तीबद्दल कुठे शब्द येतो? काय श्लोक आहे यार? हा, श्लोक नंबर 13 मध्ये सततम कीर्तन त्याच्या आधी आहे. महत्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृती आश्रिता. अध्याय नंबर 9 श्लोक नंबर 13 मध्ये जी दैवी प्रकृती आहे ती अंतरंग शक्ती आहे, किंवा वैष्णव आचार्य राधाराणी म्हणतात. राधाराणी पण अंतरंग शक्ती म्हणू शकतो. तर ती आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये असं सांगू शकतो की इथे अंतरंग शक्तीचं आणखीन वर्णन आलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही तिला या दोघीच्या कॅटेगरीतून बाहेर ठेवा. ठीक आहे सावंत सर? बरोबर. अंतरंग शक्ती बरोबर. बाकीचे बरेच समानार्थी शब्द आहेत पण ते कॉम्प्लिकेट. आणखी कोणाचा काही प्रश्न आहे? ठीक, तुम्हाला आज खूप जास्त किचकट वाटलं का ठीक होतं? बघा, जास्त स्पष्टीकरण दिल्यामुळे आहे, नाहीतर 2 मिनिटात सांगायचं तर काय आहे की बाबा मी सर्वव्याप्त आहे, सर्वव्याप्त कशी त्याची उदाहरणं आहेत. आणि उदाहरण देऊन झाल्यावरती उदाहरणाचा काही अंत नाहीये, सगळ्या गुणांपासून येतं, गुणांचा स्वामी मीच आहे. बस 2 वेळेमध्येच आजची चर्चा संपून जाईल. पण आपण थोडस त्याला डिटेलमध्ये चर्चा केली म्हणजे लक्षात राहील. ठीक आहे, तुमचा काही प्रश्न आहे तर आपण इथे थांबूया.